स्वागत आहे मित्रांनो तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये। रोज तीच सुरुवात। तर आता हेच पुस्तकात हेच वाचले ना, रोजची गोष्ट जी करण्यात बोरिंग वाटते त्याच्यातच आनंद शोधायचा। जिमला चाललोय आम्ही, 7:30 वाजलेत। आज आम्ही करणार आहे झुंबा मित्रांनो। आज वेट लिफ्टिंग नसणार आहे, आज फक्त आणि फक्त झुंबा। मित्रांनो ब्रेकफास्ट मध्ये आहे आज पपई आणि ओट्स। पपई मसाला ओट्स, मस्त ब्रेकफास्ट आहे आज। ब्रेकफास्ट झालाय आणि विवान झोपलेला आहे। मला एडिटिंग करायचं आहे, केस ओले असतात माझे, त्यामुळे म्हटलं उन्हात जाऊ थोडंसं। आणि आता 10-11चं ऊन चांगलं आहे, एडिटिंग पण राहिले, केस पण सुकतील आणि ऊन पण होईल, विटॅमिन डी पण मिळेल, सगळी कामं होतील आपली। चला मित्रांनो ऑफिसला जाऊयात। 11 वाजलेत। आज आहे गुरुवार, आज आणि उद्या काम परत आला, वीकेंड, 2 दिवस सुट्टी आहे। काही प्लॅन नाही अजून, बघू ऑन द स्पॉट काही प्लॅन झाला तर जाऊ कुठेतरी। वीकेंडला काही ना काही होतोच प्लॅन। आमच्या सोसायटीची गल्ली किती छोटी आहे बघा, आणि समोर गाडी आलेली दाखवतो तुम्हाला। कंटेनर किती मोठा आहे बघा, एवढा मोठा कंटेनर कसा आणला असेल आतमध्ये, ड्रायव्हरला मानावं लागेल यार त्या। जास्त जास्त म्हणजे गल्ली बघितलीच असेल तुम्ही आमची एवढ्या मागच्या ब्लॉगमध्ये। कंटेनर घेऊन आला डायरेक्ट, सॅल्यूट टू दॅट ड्रायव्हर। मित्रांनो एक मित्र आला सोलापूरचा भेटायला। हे बघा मित्रांनो, हा माझा मित्र आहे सुधीर, सोलापूरचा आहे। आम्ही भेटलो होतो कॅब जेमिनी मुंबईला, 8 वर्ष झाले। आता त्याचा इथं खराडीत जॉब लागलाय, माझा लर्निंग पार्टनर। बाजूला बसायचा, आम्ही दोघं सोबत बसायचो तिकडे कॅब जेमिनीला, एकत्र रूममेट होतो। परत पहिली कंपनी आमची एकच होती, आणि इंटरव्ह्यूला पण आपण इथंच होते, हिंजवडीला इंटरव्ह्यू झाला, आणि नंतर कॉन्टॅक्ट नंबर शेअर केले, आणि नंतर मुंबईला गेलो आम्ही। आता त्याचा इथं जॉब लागला आहे खराडीमध्ये, तर भेटू आम्ही परत, 8 वर्षानंतर भेटतो आम्ही परत, म्हणजे खूप दिवसांनी भेटू। चालतंय, भेटू परत। मित्रांनो मशरूम घ्यायला आलो इथं। किती रुपये? मित्रांनो मशरूम आणि पनीर घेतलंय, तर मशरूमच घ्यायचं होतं, पण पनीर म्हटलं चला उद्यासाठी पण होईल, आणि मशरूम खायचे प्रियांकाला, त्यामुळं मशरूम घ्यायला आलो होतो इकडं चंदननगरला। मित्रांनो 6 वाजले, तर आज 5 वाजता जो स्नॅक्स असतो त्यासाठी आईने मस्तपैकी हरभरा मूग आणि तेवढंच हरभरा मूग भिजत घातलं होतं, आणि ते आता मिक्सरमधून काढलंय। त्याच्यात काय काय टाकलं आहे? लसूण, हिरवी मिरची आणि थोडं मीठ, बस ना। आता आपण याची करणार आहे टिक्की। हे बघा टिक्की बनवतो मी।
बरं आणि मूग दोन्हीमध्ये एवढं प्रोटीन असतं ना, खूप जास्त प्रोटीन असतं. आणि तेल नाही टाकलं, आपला नॉन स्टिकी तवा आहे त्यामुळे तेलाची एक थेंब सुद्धा गरज नाही. जेवढं पातळ करता येईल तुम्हाला जसं आवडतं तसं जाड पातळ करू शकता तुम्ही. बघा मी टिक्की पलटी करतोय ना, अजिबात चिकटत नाही खाली. इझिली पलटी होती. गरम आहे ते. हात लावायचं, हात लाव. एक मिनिट इकडे मला गरम एकदम हेल्दी आणि व्हेज रेसिपी आहे. मूग हरभरा चिला. बघा मित्रांनो, मी आणि विवान खाली फिरायला चाललोय आणि एवढा खुश झाला विवान. थंडी पण आहे बाहेर त्याच्यामुळे त्याला स्वेटर पॅन्ट वगैरे एकदम सॉक्स वगैरे सगळं पॅक करून चाललोय आम्ही. हा सॉक्स आहे ना ते. काढला. स्माइल कर, स्माइल. हाय राजू, स्माइल करतो. मित्रांनो झालंय आमचं 45 मिनिट वॉक. विवानला आली आहे झोप किंवा भूक. डोकं जळत होतं मागाशी. फॅन कुठे? फॅन. थंडी वाजायला लागली त्याला. आता त्याला काहीच कळत नाही काय झाले, काय चाललंय काय नाही. पप्पा काय काय तुला खाऊ नाही. पप्पा जेवायची, तुला पण जेवायची. मित्रांनो डिनर करूया. डिनरमध्ये आज स्पेशल आयटम आहे बघा. मशरूम पनीर फ्राय आणि दुपारी आपलं 5 वाजता चिला केला होता टिक्की. मस्त आहे. फुल प्रोटीन आहे आज पनीरमध्ये आणि टिक्कीमध्ये. भाकरी आहे. चला आता डिनर करू. मित्रांनो आम्ही वॉकला आले. मस्तपैकी जेवण झालं आणि माझे आज कॉल पण कॅन्सल होते. 9:30 वाजलेत. नाही तर माझं युजली काम चालू असतं. विवानला फसून आम्ही बाहेर आलो आहे. मित्रांनो 10 पान वाचून झालेली आहेत आपली. तर आजच्या 10 पानाची समरी ही होती की दीर्घायुष्य होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतात. शरीर स्वस्थ राहण्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगला मित्र परिवार. तर या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही दीर्घायुष्य व्हा. चला पुढे सर.